नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इंडियन कोस्ट गार्ड ऑफिशियल रिक्रुटमेंटची वेबसाईट आपण इथे बघत आहोत आणि इथे नाविक या पदाची रिक्रुटमेंट इथे चालू आहे. तर त्याबद्दलचं क्वालिफिकेशन आहे काय आहे, किती पदं आहेत याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सो जॉइन इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ॲज अ नाविक जनरल ड्युटी थ्रू कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सनल टेस्ट 2024 बॅच 2024ची बॅच ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म या फिल करायचे आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूयात. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम मेल इंडियन सिटीजन possessing educational qualification as a age as prescribed below for recruitment of the post of a Navik General Duty Coast Guard and Armed Force of Union. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे नाविक जनरल ड्युटी 10+2 पास विथ मॅथ्स अँड फिजिक्स फ्रॉम अ एज्युकेशनल बोर्ड रिकग्नाइज्ड बाय द काउन्सिल ऑफ अ बोर्ड ऑफ अ स्कूल एज्युकेशन. तर 12वी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नोट इथे दिलेली आहे. कॅन्डिडेट्स आर टू फिल मार्क्स ऑफ ऑल सब्जेक्ट ॲज मेन्शन इन देअर मार्कशीट व्हाईल filling the online application. Incorrect or incomplete filling of a marks in the online application will lead to cancellation of a candidature. तर एज लिमिट यासाठी जे आहे ते 18 वर्ष ते 22 वर्ष आहे. 1 सप्टेंबर 2002 ते 31 ऑगस्ट 2006च्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे ते या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत. अप्पर एज लिमिट 5 वर्ष SC/ST कॅन्डिडेट, 3 वर्ष OBC नॉन क्रिमिलेअर कॅन्डिडेटला एक्सेप्शन आहे. एजमध्ये रिलॅक्सेशन आहे. वॅकन्सी इथे लक्षात घ्या. नॉर्थसाठी टोटल 79 वॅकन्सी आहेत. वेस्टसाठी 66 आहेत. नॉर्थ ईस्टसाठी 68 आहेत. ईस्टसाठी 33 वॅकन्सी आहेत. नॉर्थ वेस्टसाठी 12 वॅकन्सी आहेत. अंदमान अँड निकोबार 3 वॅकन्सी आहेत. अशा टोटल 260 वॅकन्सीसाठी ही पोझिशन इथे भरली जाणार आहे. इथे नॉर्थमध्ये कोण कोण येतं ते लक्षात घ्या. तर नॉर्थमध्ये जम्मू अँड काश्मीर, NCT ऑफ दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड हे नॉर्थमध्ये येतात. वेस्टमध्ये छत्तीसगड, महाराष्ट्र, केरला, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, दादर नगर हवेली, दमण अँड दीव, लक्षद्वीप हे येतात. आणि नॉर्थ ईस्टमध्ये बिहार, वेस्ट बेंगॉल, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, ओरिसा हे नॉर्थ ईस्टमध्ये येतात. ईस्टमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुदुचेरी येतात. नॉर्थ वेस्टमध्ये गुजरात येते. अंदमान निकोबारमध्ये अंदमान आणि निकोबार आयलँड हे येतात. तर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या दिशेला तुम्ही फॉर्म भरणार आहात, नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट किंवा वेस्ट किंवा वेस्ट ईस्ट, तर तिथले कुठल्या स्टेटमध्ये तुमचं स्टेट येतं आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. जसं आपण महाराष्ट्रातनं फॉर्म भरला तर आपल्याला तो फॉर्म आपल्याला वेस्ट साईडमधनं तो फॉर्म भरायचा आहे. महाराष्ट्र, दमण अँड दीव हे वेस्ट साईडमध्ये येतं आहे. तर आपण वेस्ट साईडने तो फॉर्म भरू शकतो. किंवा नॉर्थ वेस्टमध्ये आपण जर म्हटलं तर तो गुजरातमधनं आपण सुद्धा फॉर्म फिलअप करू शकतो. जवळ आहे महाराष्ट्राचा. सो लाईव्ह इमेज तुमची कॅप्चर केली जाणार आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस. त्यात तुम्हाला त्या पद्धतीने इथे भरायचं आहे. सिलेक्शन प्रोसिजर लक्षात घेऊया. द सिलेक्शन ऑफ अ कॅन्डिडेट इज बेस्ड ऑन अ ऑल इंडिया ऑर्डर ऑफ अ मेरिट लिस्ट on their performance in stage 1, stage 2, stage 3, stage 4 explained in details para 6, meeting the laid down medical standard during medical examination and the number of vacancies available for the post, clearing of a stage 1, stage 2, stage 3 and satisfactory performance in training is compulsory for recruitment to ICG. All candidates will be
compulsorily subject to identify check prior commencement of the examination stage 1, 2, 3, 4. तर या पद्धतीने तुम्हाला हे जायचं आहे. स्टेज 1 मध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तुमची कंडक्ट केली जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोव्हिजनली पास और फेल कॅन्डिडेटचे इथे केलं जाणार आहे स्टेज 1 मध्ये. नाविकची ग्रेड पे जी असणार आहे तर सेक्शन 1, 2 रिटन टेस्ट असेल. त्याचबरोबर पासिंग मार्क्स जे असतील 30 + 20 50 हे अनरिझर्व EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी आणि 27 + 17 असे 44 SC STच्या कॅन्डिडेटसाठी असतील. सेक्शन 1 आणि 2 मध्ये सेपरेटली पासिंग असणार आहे. पासिंग इन सेक्शन 1 and 2 सेपरेटली इज कंपल्सरी असेल. सेक्शन 1 मध्ये लक्षात घ्या मॅक्झिमम मार्क्स 60 असतील. टाईम 45 मिनिट असतील. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 60 असतील. मॅथ 20, सायन्स 10, इंग्लिश 15, रिझनिंग 10 आणि जीकेचे 5. पासिंग मार्क्स आपण बघितलंच 30 मार्क्स हे OBC कॅन्डिडेट्स अनरिझर्व आणि EWSला आणि 27 हे SC STला असतील. सिलेबस हा 10वी पासच्या याच्यावर असेल. सेक्शन 2 मध्ये मॅक्झिमम 50 मार्क्स असतील. टोटल 30 मिनिटं असतील. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा 50 असतील. मॅथ 25, फिजिक्स 25 यावरती टेस्ट होणार आहे. 20ची यात पासिंग असणार आहे. नॉर्मलायझेशनच्या पद्धतीने हे कंडक्ट केलं जाणार आहे. स्टेज 2 बेस्ड परफॉर्मन्स कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही कंडक्ट केली जाईल. तर त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. त्यानंतर तुमचं मेडिकल कंडक्ट केलं जाईल. स्टेज 3 मध्ये द कॅन्डिडेट हू क्वालिफाय स्टेज 1 अँड स्टेज 2 अँड स्टँडर्ड इन द मेरिट ॲज पर द vacancies available to be provisionally shortlisted for training at INC Chikla and will be issued with the provisional e-admit card. तर तुम्ही ट्रेनिंगसाठी ॲप्लिकेबल असाल. स्टेज 3 मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्री एनरोलमेंट मेडिकल अँड INC चिक्कामध्ये टेस्ट कंडक्ट केली जाईल. त्यानंतर सबमिशन ऑफ अ ओरिजिनल डॉक्युमेंट्स, पोलीस व्हेरिफिकेशन अँड अदर असोसिएटेड फॉर्म्स तुमच्याकडनं घेतले जातील. सो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला joinindiancoastguard.cdac.in/CGEPT/ इथे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.